Now students, welcome. Today we are also going to start 1.5 the necklace. Before to start the lesson, we also complete the warming up. Point number 1, chit chat. Do you like jewelry and ornaments? Yes, I like jewelry as well as ornaments. जर समजा हाच कुणाला ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स आवडत नसेल तर त्याचं उत्तर काय येईल? नो, आय डोंट लाईक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स. द नेक्स्ट क्वेश्चन, डू यू लाईक टू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेजन्स? हाऊ डू यू डू दॅट? यस, आय लाईक इट, or yes, I like to dress up for special occasions such as various festivals. How do you do that? I also dress suitable or very well dressed. What makes a person happy and confident during the special functions and the parties? What makes a person happy and confident during a special functions and parties? एखादा जर खास समारंभ असेल तर त्या स्पेशल फंक्शन्सला, त्या पार्टीला, त्या दिवशी हे तुम्हाला काय काय आनंदी बनवू शकतं. Now, according to me, being involved in the activities of a party and interacting with a people makes a person happy and confident. Means to interact or to involve the party and the function makes a person happy and confident. पहा त्यानंतर टेकिंग अबाउट माय सेल्फ यामध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे की राईट अ फ्यू लाईन्स अबाउट युअर सेल्फ, युअर नेम, अपीअरन्स, फॅमिली, द प्लेस वेअर यू लिव्ह, युअर स्कूल, युअर फ्रेंड्स, नेबर्स, रिलेटिव्ज, युअर लाईक्स, डिसलाईक्स, हॉबीज, व्हॉट यू आर गुड ॲट etc. नाव क्रिएट ॲन इमॅजिनरी पर्सोना, पर्सन नाही आहे, पर्सोना, PRSONA. पर्सोना म्हणजे ज्याला आपण नाटक किंवा कादंबरी याच्यातलं जे काही पात्र म्हणू शकतो. नाव क्रिएट ॲन इमॅजिनरी पर्सोना फॉर युअर सेल्फ. इट शुड बी क्वाईट डिफरंट फ्रॉम युअर रिअल लाईफ ऑर यू मे चूज अ फिक्शनल कॅरेक्टर. फिक्शनल कॅरेक्टर म्हणजे कल्पनेवर जे काय आधारित पात्र आहे. A character from a novel, story etc. Write a few lines about this imaginary person and introduce yourself in that role. पहा काय करायचं आहे की इथं तुमच्या स्वतःविषयी तुमचे नाव, स्वरूप हे जे काय तर मुद्दे पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत त्या आधारे तुम्हाला थोडक्यात रिअल सेल्फ म्हणजे युअर सेल्फ अँड इमॅजिनरी पर्सन ऑर इमॅजिनरी पर्सोना याविषयी तुम्हाला माहिती लिहायची की त्यामध्ये हे जे काही पॉईंट्स इन्क्लूड केलेले आहेत की त्यामध्ये तुमचं नाव, अपीअरन्स, फॅमिली, प्लेस, युअर फ्रेंड्स, स्कूल इन्फॉर्मेशन, रिलेटिव्ह, नेबर्स, यू लाईक अँड डिसलाईक, युअर हॉबीज याचा समावेश असला पाहिजे. त्यामध्ये आपण सर्वप्रथम जो काय पहिला भाग आहे तो पाहू, रिअल सेल्फ इन्फॉर्मेशन. आता तुम्ही एखाद्या वेळेस असं म्हणू शकता की हाय, आय एम श्रद्धा जोशी, आय एम ऑफ अ मीडियम हाईट, अ फिअर, आय एम ऑल्सो मीडियम हाईट, आय एम अ फिअर, आय लिव्ह विथ माय पॅरेंट्स अँड यंगर सिस्टर्स इन मुंबई, आय स्टडी in an all girls school and my best friend's name is also Riya. I simply love eating chocolates. I like reading books and writing poems. I don't like to play games on my computer. Means this is the real self information.
अँड द नेक्स्ट इज ऑल्सो इमॅजिनरी पर्सोना, और जे काही काल्पनिक जे काही चित्र आहे, जे काही कल्पनेवर आधारित जे आहे त्याविषयी जर समजा तुम्हाला माहिती लिहायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. हाय, आय एम सोनिया मल्होत्रा. आय एम टॉल अँड फिट. आय लिव्ह विथ माय पॅरेंट्स अँड माय एल्डर ब्रदर इन पुणे. आय स्टडी इन अ कॉन्व्हेंट स्कूल अँड हॅव मेनी फ्रेंड्स. I have friendly neighbors and my cousins also stay nearby. I like sports and also video games. I am good at cricket and also kabaddi. I don't like to read books, but I find comics very interesting. पहा, अशा पद्धतीनं तुम्हाला ही स्वतःविषयीची माहिती तुम्ही या पार्टमध्ये लिहायची आहे. आता त्यानंतर हे जे काय आपलं द नेकलेस, की ज्याला आपण मराठीमध्ये कंठहार, काही काही ठिकाणी रत्नहार हा सुद्धा उल्लेख आलेला आहे. पण द नेकलेस मीन्स अ कंठहार, की ज्याला आपण गळ्यातील जे काय अलंकार किंवा दागिना असंही म्हणू शकतो. नाव स्टुडंट्स, this lesson is also very interesting. In this lesson, the writer tells to us about three characters. The number one character is also Mathilde. याला मॅटिल्डा असा सुद्धा प्रोनाउन्सिएशन होत आहे. Mathilde was a beautiful girl of a clerk. Means the first character is also Mathilde. The second character is also Loisel, Mr. Loisel. Mr. Loisel was a minor official, and the third character is also Madame Forestier. Madame Forestier was a rich girl. The whole lesson is also based on these three important characters. You know, Mathilde was a beautiful girl of a clerk. Mathilde and Mr. Loisel. Mr. Loisel was a minor official and Madame Forestier was a rich girl. ह्या तीन कॅरेक्टरवर आधारित द नेकलेस हा जो काय पाठ आहे, हा पाठ इथं आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि तुम्ही जे काय तर शब्द पाठांतर वगैरे केले असतील असं गृहीत धरून मी सुरू करतो. पहा, मॅथिल्डी हिची जी काही इन्फॉर्मेशन आहे ही एका क्लार्कच्या घरी जन्माला आली होती आणि ती अत्यंत सुंदर आणि आनंदी मुलगी होती. आणि तिचे जे काय विवाह आहे, तिचं जे काय लग्न आहे हे शिक्षण मंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या एका मिस्टर लॉयझेल नामक एका साध्या कर्मचाऱ्याशी झाले होते. आणि ती एका गरीब व साध्या घरात राहत होती. परंतु राजवाड्याचे जे काही महालाचे जे काही आरामदायी जीवनाचे जे काही स्वप्न आहेत ती पाहत होती आणि तिला तिच्या राहणीमानाबद्दल दुःख वाटत होतं. आणि तिची जी काही श्रीमंत मैत्रीण आहे की मॅडम फॉरेस्टियर, हिच्याविषयी तिला मत्सर वाटत असे. कारण मॅथिल्डी वॉज अ पुअर गर्ल अँड मॅडम फॉरेस्टियर वॉज अ व्हेरी रिच गर्ल. आणि नंतर पुढं एका संध्याकाळी मॅथिल्डीचे जे काही पती आहेत ते कार्यालयातील एका पार्टीचे आमंत्रण घेऊन येतात. आणि त्या पार्टीमध्ये जे काही कपडे किंवा जे काही ऑर्नामेंट्स आहेत ते नसल्यामुळं मॅथिल्डी ही अत्यंत दुःखी होते व तिच्या पतीला तिचे जे काही दुःख आहेत हे समजते. आणि त्यानंतर ते जे काय तर कपडे, व्हेरियस ब्युटिफुल ड्रेसेस ऑर दी ऑर्नामेंट्स आणण्यासाठी कशा पद्धतीची जे काही व्यवस्था करतात त्यावर आधारित हा जो काही वृत्तांत आहे तो म्हणजे द नेकलेस.
Now in the beginning of the lesson, the writer tells to us about the information of one character, a very important character, and the name of that character is also Mathilde. Mathilde was a pretty and charming girl, born as if by an error of fate. Mathilde was a pretty and charming girl. Mathilde ही एक सुंदर आणि आनंदी जी काय तर मुलगी होती. अँड शी वॉज बॉर्न ॲज इफ बाय ॲन एरर ऑफ फेट. ती एक सुंदर आणि आकर्षक अशा पद्धतीची मुलगी होती. मात्र ती जी काय की कमनशीब म्हणा की काय, तिचे नशीब फुटके म्हणून की काय, एका क्लार्कच्या घरात, एका कारकुनाच्या घरात तिचा जन्म झाला होता. शी वॉज बॉर्न into a family of clerks. Now she had no means of becoming a known, understood, loved or be a wedded म्हणजे लग्न समारंभ की ज्याला आपण वेडिंग सेरेमनी म्हणतो. टू ॲन ॲरिस्टोक्रॅट म्हणजे उच्च व्यक्तीशी, गर्भश्रीमंत व्यक्तीशी. अँड सो शी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. पहा, मॅथिल्डी ही एक अत्यंत सुंदर आणि आनंदी मुलगी होती की तिचा जन्म एका क्लार्कच्या घरी झाला होता आणि त्यामुळं ती अत्यंत नाराज होती. आणि एक मायनर फॅमिलीमध्ये तिचा जन्म झाल्यामुळे क्लार्कच्या कुटुंबात ती जन्मली असल्यामुळं की कुणी तिला ओळखावे, तिला समजून घ्यावे किंवा तिच्यावर जे काही तर मैत्री करावी अशा पद्धतीची काही अंडरस्टँडिंग नव्हती. आणि त्यामुळेच की काय की तिचा जो काही विवाह आहे हा विवाह एका जे काय मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षण खात्यातील मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न तिचं झालं. नाव शी ड्रेस्ड अ प्लेनली, ती जे काय तर प्लेन साधे, शी ड्रेस्ड अ प्लेनली की साधी तिची जे काय राहणीमान होती. शी ड्रेस्ड अ प्लेनली, साधे कपडे घालायची. बिकॉज शी हॅड नेवर बीन ॲबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर, कारण चांगले कपडे परवडणे तिला शक्य नव्हते. शी वॉज अनेबल टू बाय इट बिकॉज ऑफ द फॅमिली कंडिशन. शी सफर्ड एंडलेसली आणि त्यामुळं की शेवटपर्यंत तिच्या नशिबामध्ये जे काय तर दुःख होतं. आ फिलिंग शी वॉज इंटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी अँड पुअरली फर्निश्ड हाऊस. ऑल दीज थिंग्स that another woman of her class would not even have noticed. Now she dressed plainly is our current scenario or our current topic. तिचं जे काय राहणीमान आहे हे साधं होतं. बिकॉज शी हॅड नेवर बीन ॲबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर, चांगल्या जे काय उच्च जे काय वस्तू आहेत त्या ती खरेदी करू शकत नव्हती. शी सफर्ड एंडलेसली म्हणून ती शेवटपर्यंत जी काय तर संघर्ष करीत राहिली किंवा दुःखी राहिली. अ फिलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. जे काय जीवनामध्ये जे काय ऐश आरामाच्या जे काय गोष्टी आहेत ह्या तिला सर्व चैनीच्या गोष्टी मिळवायच्या होत्या. त्यासाठी ती प्रयत्न करीत होती लक्झरीज ऑफ लाईफसाठी, परंतु ते काही शक्य होत नव्हता. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. आणि तिचं जे काही जुनाट जे काय घर आहे आणि गैरसोयीने जे काय भरलेलं जे काय घर होतं त्यामुळे तिचं जीवन हे अत्यंत कष्टाचं झालेलं होतं. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटिस्ड. आणि या सर्व जे काही तिच्या स्तरावरील ज्या काय गोष्टी आहेत त्या एखाद्या स्त्रीला खटकल्याही नसत्या, परंतु ही नेहमी जे काय ॲरिस्टोक्रेट लाईफ त्याविषयीच जे काय तर मनामध्ये चिंता व्यक्त करीत होती. अँड टॉर्मिनेटेड हर अँड मेड हर अ रिसेंटफुल
एखादी दुसरी स्त्री जर समजा असती तर तिला याबद्दल जे काय तर कसल्याही प्रकारची चीड वगैरे राग वगैरे आला नसता, परंतु हे जे काही फाटक्या स्वरूपाचं जे काही तिचे जीवनशैली आहे त्याबद्दल तिला नेहमी राग येत होता. शी मेड हर रिसेंट फुलॉर, शी बिकम अँग्री, शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड पॅलेन्शियल मेन्शन, की ती नेहमी जे काय पॅलेन्शियल भव्य जे काय हवेली की ज्याला आपण भव्य राजवाडा अशा ॲरिस्टोक्रॅट हाऊसची ऐशारामाच्या लक्झरी लाईफची ती नेहमी स्वप्न पाहत होती. विथ अ व्हास्ट रूम्स अँड इन्व्हायटिंग अ स्मॉलर रूम्स परफ्युम्ड फॉर आफ्टरनून चार्ट्स विथ अ क्लोज फ्रेंड्स, आणि की छोट्या खोल्या जिथं प्रशस्त खोल्या असतील आणि हव्याशा जे काय खोल्या छोट्या छोट्या खोल्या असतील ज्या आपल्या जवळच्या मैत्रिणीबरोबर आपण जे काय ऐश आरामात निवांत गप्पासाठी की जे काय परफ्युम्ड फॉर आफ्टरनून सुवासाने भरून गेलेल्या असतील अशा पद्धतीनं आपण अशा राजमहालासारख्या घराचे स्वप्न ती नेहमी पाहत होती. यात शी हॅड नो रिच ड्रेसेस, मात्र तिच्याकडे यापैकी काहीच नव्हते. यात शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग, अँड दीज वेअर द ओनली थिंग्स शी लावड. यापैकी तिच्याकडे काहीच नव्हतं. ती ज्या घराचं स्वप्न पाहत होती, छान छान जे काय ड्रेसेस आहेत, ड्रेस म्हणतो आपण, ड्रेस मटेरियल, त्याचं स्वप्न पाहत होती, ज्वेलरीचं स्वप्न पाहत होती, परंतु यापैकी तिच्याकडं काहीच नव्हतं. अँड दीज वेअर द ओनली थिंग्ज शी लव्ड, आणि ती तर या गोष्टीवर जास्त जीवापाड प्रेम करीत होती. शी वॉन्टेड टू मच टू चार्म, टू बी एनवाईड, टू बी अ सॉट, टू बी अ साऊट उच्चार करायचा, साऊट म्हणजे जिंकणे किंवा मिळवणे, आफ्टर, आणि हे सर्व तिला आनंदी राहण्यासाठी एक जीवनामध्ये आकर्षक जे काही वस्तू आहेत त्या आकर्षक वस्तू, जे काही दागदागिने आणि महागडे जे काही कपडे आहेत, या सर्व गोष्टीची तिला प्रचंड आवड होती आणि त्या वस्तूंचा अगदी तिला हेवा वाटत होता आणि त्यासाठी ती हव्यास करत होती. शी हॅड अ रिच फ्रेंड, शी हॅड अ रिच फ्रेंड, तिला एक श्रीमंत अशा पद्धतीची बालमैत्रीण होती तिची, फार्मर स्कूलमेट, एक बालमैत्रीण होती शाळेतली तिच्या. नाव शी हॅड वन अँड ओनली वन रिच फ्रेंड, अ फार्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट, आश्रमशाळा म्हणतो आपण त्याला, त्या आश्रमशाळातली जी काही तिची एक बालमैत्रीण होती. हुम शी अवॉइडेड फिजिटिंग, परंतु ती जर भेटली तर ही तिला टाळत असे. वाय? बिकॉज आफ्टरवर्ड शी वूड वीप विथ अ रिग्रेट, डिस्पेअर अँड अ मिझरी, कारण हिच्या जीवनामध्ये दुःख आणि निराशा आणि जे काही मिझरी, दुर्दशा यांनी युक्त असं हिचं जीवन होतं. अँड तिची जी काही स्कूलमेट आहे की तुम्हाला सांगितलं मॅडम फॉरेस्टियर, नाव शी वॉज अ व्हेरी रिच, ती अत्यंत श्रीमंत होती, त्यामुळे ही तिचा तिरस्कार करीत होती. वन इव्हिनिंग हर हजबंड केम होम विथ ॲन इयर ऑफ अ ट्रम्प. वन इव्हिनिंग व्हॉट हॅड हॅपन? मॅथल्डीज हजबंड केम होम विथ ॲन इयर ऑफ ट्रम्प, आणि एके दिवशी संध्याकाळी तिचे जे काही पती आहेत हे अगदी विजयी मुद्रेने आपल्या घरी आले, म्हणजे तिच्या घरी आली. अँड होल्डिंग अ लार्ज एनव्हलप इन हिज हँड, लोक ही सेड, हिअर्स समथिंग फॉर यू, आणि अत्यंत आनंदाने घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये एक जे काय तर मोठा लिफाफा होता आणि ते आपल्या पत्नीला जे काय मॅथेल्डेला म्हणाले की हे पहा किंवा हे बघा की मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. नाव ही सेड, हिअर्स समथिंग फॉर यू. शी टोअर ओपन द पेपर अँड ड्रीव आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड दी वर्ड्स, आणि शी टोअर आहे पहा, तिने जे काय तर पाकिट फोडलेलं आहे आणि त्यातून एक जी काय पत्रिका आहे ही बाहेर काढली की त्यावर जे काय छापलेले होते त्यावर काय आपण त्याला इन्व्हिटेशन कार्ड म्हणतो, ते इन्व्हिटेशन कार्ड होतं ते. नाव द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन मादाम जॉर्ज आरोम पुन्नू, पहा मादाम एम दिलेलं आहे इथं,
की याला माईम वगैरे म्हणायचं नाही, की द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, की माननीय जे काही शिक्षण मंत्री आहेत, की मादाम जॉर्ज रोमपुन्नू ROMPOUNEAU रोमपुन्नू असा त्याचा उच्चार व्हायला आहे, की माननीय जे काही शिक्षण मंत्री आहेत की मादाम जॉर्ज रोमपुन्नू हे रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिस्ट्रेस म्हणा, फार झालं तर मिस्टर अँड मिस्ट्रेस इथं दिलेले आहे तुम्हाला. M स्टँड्स फॉर मॉन्सियोर अँड MME stands for a madam, a madam, a French terms of addresses like Mr. and Mistress in English, की ज्याला श्रीमान श्रीमती म्हणू शकतो आपण, ज्याला आपण मिस्टर अँड मिसेस म्हणू शकतो. लॉयझेल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे जानेवारी 18. पहा काय संदर्भ आहे, की माननीय जे काही शिक्षण मंत्री आहेत की मादाम जॉर्ज रोमपुन्नू यांनी सोमवारी 18 जानेवारीला सायंकाळी श्रीयुत व श्रीमती लायझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहोत, अशी जी काही त्या इन्व्हिटेशन कार्डवर माहिती होती. इन्स्टेड ऑफ बीइंग डिलायटेड ॲज हर हजबंड हॅड होप्ड, she threw the invitation card on the table resentfully म्हणजे रागाने चिडून, की अगदी आनंदी होण्याच्या ऐवजी तिनं ते जे काही इन्व्हिटेशन कार्ड आहे हे इन्व्हिटेशन कार्ड तिनं नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला त्यावेळेस आनंद व्हायला पाहिजे होता, परंतु ती चिडली आणि तिनं जे काही निमंत्रण पत्रिका आहे ती टेबलावर फेकून दिली. अँड मटर्ड म्हणजे कुजबुजणे, हे बा याला म्युटर्ड असा सुद्धा प्रोनाऊन्सिएशन होत आहे. मटर्ड व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट, आणि तिनं परत जे काय धुसफुसली म्हणा, आणि नंतर मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे किंवा मी तिथं येऊन काय करू अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू विअर इफ आय गो, आणि जर समजा मला जायचंच असेल, जर मला यायचंच असेल तर तिथं मी कोणते जे काही वस्त्र जे परिधान करू, कोणते वस्त्र जे काही ऑर्नामेंट्स वगैरे हे काय घेऊ, हे तिनं त्यांना उलट प्रश्न विचारला. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, ही स्टॅमर्ड मीन्स मिस्टर लॉयझेल स्टॅमर्ड, आणि ते मधातच अडखळले. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, आणि की ही स्टॅमर्ड वाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, आणि त्यांनी लगेच तिला म्हटले की जे काही थिएटरमध्ये आपण सिनेमा वगैरे पाहायला जे काय ड्रेस घालतो की तो ड्रेस तू घालावा अशी माझी इच्छा आहे, तो माझ्या मते खूप छान ड्रेस आहे. इट सीम्स व्हेरी नाईस टू मी, आणि तो अत्यंत छान आहे असं माझं मत आहे. ही स्टॉप्ड स्टन्ड अँड डिस्ट्रेस्ड टू सी हिज वाईफ क्राईंग, पण आपली जी काय पत्नी आहे ती रडताना पाहून मिस्टर लॉयझेल अत्यंत दुःखी झाले आणि स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिले की नेमकं काय झालं आहे. ही ॲल्सो स्टटर्ड म्हणजे मधातच जे काय आपण तोत्रे बोलू लागले की घाबरल्यासारखे झाले. व्हॉट्स द मॅटर, काय झालेलं आहे. लेट्स सी मॅथल्डी, काय झालं आहे मॅथल्डी तुला, किंवा काय झालं आहे मॅथल्डी, अशा पद्धतीनं तिला विचारणा करू लागले. हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट, आणि तुला जे काही ड्रेस वगैरे घ्यायचा, एखाद्या ड्रेसची निवड करायची तर कदाचित त्याची किंमत काय असेल असं ते चाचरत म्हणाले. मीन्स ही ॲल्सो स्टॅटर्ड, जे काही चाचरत किंवा तोत्र बोलत त्यांनी म्हटलेले की हाऊ मच द कॉस्ट ऑफ युअर ड्रेस, की जे काही ड्रेस घ्यायचा आहे तुझ्या मनात जो आहे ते त्याची जी काही कॉस्ट आहे ही किती कोण्या पद्धतीची असेल. नाव शी थॉट फॉर अ मोमेंट कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वॉन्डरिंग व्हॉट
amount she could ask for without an immediate refusal. Now at last she answered hesitantly म्हणजे अनिश्चितपणे, I don't know exactly but I think I could do it with 400 francs. पहा की तिनं सांगितलेलं आहे की क्षणभर तिनं विचार केला आणि जो काय किमतीचा जो काय तर हिशोब लावला आणि त्यानंतर तिनं सांगितलं की मला नक्कीच माहीत आहे की बहुतेक तो 400 फ्रँकमध्ये ड्रेस हा चांगला येऊ शकतो. आय डोंट नो एक्झॅक्टली, मी कदाचित तुम्हाला सांगू शकत नाही एक्झॅक्ट प्राईस काय, बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स. जे काय 400 फ्रँक्समध्ये मी जमवून घेईन, म्हणजे मी त्या क्वालिटीचा ड्रेस आहे हा पसंत करेल. नाव ही टर्न अ लिटल पेल, ही टर्न अ लिटल पेल, पेल म्हणजे निस्तेज. त्यांचा जो काही चेहरा आहे हा निस्तेज झाला किंवा थोडा उतरला. कुणाचा? मिस्टर लॉयझेलचा. बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर. त्यांच्याकडे पैसे होते, परंतु जे काय त्यांनी जी काही सेविंग्ज केलेली होती की ती त्यांना एक गन घ्यायची होती, बंदूक घ्यायची होती, की जे काय उन्हाळ्यामध्ये शिकारीसाठी त्यांना बंदुकीची आवश्यकता होती आणि ती विकत घेण्यासाठी त्यांनी ते पैसे राखून ठेवलेले होते. इन द कंट्री नियर नांतेर, नांतेर NANTERRE, नांतेर एका भागाचं विभागाचं नाव आहे. इन द कंट्री नियर नांतेर with a few friends. However, he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. आणि एका प्रदेशात उन्हाळ्यातील शिकारीसाठी बंदूक घेण्यासाठी त्यांना नांतेरेज जवळच्या ज्या एका भागामध्ये शिकाऱ्यासाठी त्यांनी ते बंदूक घेण्यासाठी पैसे हे राखून ठेवलेले होते. आणि तरीही मिस्टर लॉयझेल म्हणाले की ठीक आहे की मी तुला 400 फ्रँक्स देतो, पण एखाद्या खरोखरच सुंदर असा आपण ड्रेस घेऊया. बट ट्राय अँड गेट अ रिअली अ ब्युटिफुल ड्रेस. परंतु आपण एक सुंदर खरोखरच चांगला ब्युटिफुल ड्रेस तुझ्यासाठी घेऊया की जो फंक्शनसाठी, पार्टीसाठी किंवा एखाद्या आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला उपयोगाला येईल. आणि आत्ता जे काय आपल्याला एज्युकेशन मिनिस्टरची तर जायचं आहे तिथं देखील तो कामाला येईल. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर अँड मॅडम लॉयझेल सीम्ड अ सॅड, रेस्टलेस अँड ऑल्सो ऑक्शियस दो हर ड्रेस वॉज रेडी. पहा जो काय पार्टीचा जो काय दिवस आहे हा जवळ येऊ लागला, परंतु मॅडम फॉरेस्टची जी काय मॅथल्डी आहे ही मॅथल्डी तसतशी जी काय तर एक नाराज होऊ लागली, उदास होऊ लागली. आणि त्यामुळं वन इव्हिनिंग हर हजबंड सेड टू हर, आणि एके दिवशी तिच्या जे काय पती मिस्टर लॉयझेल आहे या लॉयझेलने विचारलं की व्हॉट्स द मॅटर, काय झालं? यू हॅव बीन ॲक्टिंग अ स्ट्रेंज दीज लास्ट 3 days. आणि या 3 दिवसापासून जे काय तर आपण अत्यंत दुःखी दिसत आहात, त्याचं काय कारण? अस्वस्थ आहात आणि बेचैन आहात, याचं काय कारण? शी रिप्लाईड. आणि तिनं जे काय तर उत्तर दिलं, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू विअर. माझ्याकडे जे काही तर ज्वेल्स, जे काही दागदागिने नाही आहेत आणि कसल्याही प्रकारचं मला मौल्यवान रत्न नाही आणि त्यामुळे मी दुःखी आहे. आय वूड रॅदर नॉट गो टू द पार्टी, आणि त्यापेक्षा पार्टीला न गेलेलंच बरं, असं तिनं उत्तर दिलेलं आहे. पहा अशा पद्धतीनं ही जी काय मॅथल्डी आणि तिचे जे काय पती आहेत की ज्यांचं नाव मिस्टर लॉयझेल आहे. पहा मॅडम लॉयझेल म्हणजेच मॅथल्डी आहे, हे लक्षात ठेवा. मॅथल्डी हे तिचं नाव आहे आणि लॉयझेल हे तिचे जे काही पती आहेत त्यांचं नाव आहे. मग
मॅडम लॉयझेल म्हणलं तर मॅथल्डीच आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता पहा इकडं जर समजा पाहिलं आपण तर या पाठाच्या वरी आपल्याला जे काही तर 2 ते 3 प्रश्न दिसत आहेत आणि ते प्रश्न आपल्याला आज 2च प्रश्न आहेत खरे तर ते पाहायचे आहेत. की पहिला जो काही क्वेश्चन्स आहे की वाय वॉज मॅथल्डी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल. वाय वॉज मॅथल्डी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल. मॅथल्डीने जे काय तर एक मायनर ऑफिशियलशी विवाह का केला. मॅथल्डी वॉज married to a minor official because she was born in a very poor family or a family of clerks. Therefore, she did not have any means to get married to an aristocrat family. पहा तिचा जन्म हा क्लार्कच्या कुटुंबामध्ये झाला आणि त्यामुळं तिच्या वडिलांच्याकडं काही जास्त दुसरे साधनं वगैरे नव्हते. त्यामुळे तिचा जो काही विवाह आहे हा ॲरिस्टोक्रॅट फॅमिलीमध्ये होऊ शकला नाही आणि त्यामुळे तिचा विवाह हा मायनर ऑफिशियलच्या म्हणजे मध्यमवर्गीय जे काही कुटुंबातील मिस्टर लॉयझेल यांच्याशी झालेला आहे. आता वाय डिड मॅथल्डी वीप विथ अ मिझरी आफ्टर व्हिजिटिंग हर स्कूलमेट. यू नो हर स्कूलमेट्स नेम वॉज मॅडम फॉरेस्टियर अँड शी वॉज ऑल्सो अ व्हेरी रिच गर्ल. ती श्रीमंत होती आणि ही तिचा तिरस्कार करीत होती. वाय डिड मॅथल्डी वीप विथ अ मिझरी आफ्टर व्हिजिटिंग हर स्कूलमेट. आपली जी काही स्कूलमेट आहे, आपली जी काही वर्गातील मैत्रिणी आहे, हिला भेटल्याच्या नंतर हिला मॅथल्डीला ती दुःखी ही का होत होती किंवा तिला अत्यंत वाईट का वाटत होतं. मॅथल्डी वेप्ट विथ अ मिझरी आफ्टर व्हिजिटिंग हर स्कूलमेट बिकॉज शी इन्वाइड हर फ्रेंड शी हॅड ऑल लक्झरियस ऑफ लाईफ. तिच्याकडं ऑल ऑफ लक्झरियस लाईफ होती, सर्व ऐशोआरामाचं जे काही जीवन होतं, त्यामुळं ही तिचा तिरस्कार करीत होती आणि त्यामुळं ती जी काय मॅथल्डी आहे हिला दुःख होत असे आपल्या स्कूलमेटला भेटल्याच्या नंतर. व्हॉट डिड द एन्व्हलोप होल्ड. नाव द एन्व्हलोप हेल्ड ॲन इन्व्हिटेशन बाय द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. हा जो काही डिस्प्यूट आहे, हा जो काय वाद आहे, हा कशामुळं वाढला तर जे काय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचं इन्व्हिटेशन कार्ड यांना मिळालं त्यामुळं त्यांच्यामध्ये जो काय तर हा वादसंवाद जो काय तर झाला आहे अशा पद्धतीचे. आणि त्यानंतर लास्ट इकडं एम स्टँड्स फॉर मॉन्स्युअर अँड माईम स्टँड्स फॉर मॅडम. फ्रेंच टर्म्स ऑफ ॲड्रेस लाईक मिस्टर अँड मिसेस इन इंग्लिश. याचं जे काही स्पष्टीकरण आहे ते सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्या धड्याचे 2 पार्ट आहेत त्यामुळं आपण इथं थांबणार आहेत आणि यानंतर परत जो काही रिमेनिंग पार्ट आहे तो नंतर कंप्लीट हा केला जाईल. ओके, थँक्यू.